चॅलेंज करणार आहोत. अवधूतला एक कार्ड सिलेक्ट करायला लागेल, त्या हिशोबाने दिवस आजचा आपण स्पेंड करणार आहोत. हॅपी बर्थडे. Can you my gift? Yes, that's your gift. What was the other one? Can I trade? हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत. आणि आज खूप खास दिवस आहे म्हणून ब्लॉगची सुरुवात केलेली आहे. थोडा उशीर झाला कारण की आता वाजतायत 2:15 आणि अवधूत आहे ना 2:30 वाजता कामावरून सुटतो. तो जवळपास ना 3च्या जवळपास येईल घरी. थोडाफार त्याचा वाढदिवस आहे तर स्पेशल त्याच्यासाठी काहीतरी असलं पाहिजे म्हणून थोडंसं प्लॅन केलेलं आहे. सो सकाळी सकाळी आम्ही गेलो होतो. ऍक्च्युली मी प्लॅन केलेला मी त्याच्यासाठी रसमलाई केक बनवेन म्हणून, पण जेव्हा मी म्हटलं की रसमलाई बनवण्यापासून सगळी प्रोसेस करायला भरपूर वेळ लागेल आणि माझं पण थोडंसं डोकं वगैरे दुखत होतं, त्यामुळे माझं जास्त एवढं करायचं नव्हतं मला. तर म्हटलं की चला जाऊया रसमलाई घेऊन येऊया आणि मग रसमलाई केक बनवूया. पण मी गेले आणि आम्ही सकाळीच गेलो 9 वाजता. इथे स्टोर ओपन झालेलं तेव्हा, आणि तिथे गेलो आणि पण मला काही मिळालं नाही तिथे. सो मग माझा मूड थोडासा ऑफ झाला. म्हटलं आता काय करायचं. सो तिथे समोर मग मला केक दिसला तर मी घेऊन आले केक. सो केक घेऊन आले, थोडंसं इथे बलून्स पण घेऊन आले, डेकोरेट केलंय. मी आणि आरव गेलेलो बलून्स घ्यायला, पण आरवने जे बलून सिलेक्ट केलेले आहेत ना तेच मी आणलेले आहेत. सो छान असं छोटासा सेटअप केलेला आहे. आता अवधूत आल्यावर अवधूतला विचारूया की त्याला त्याच्या स्पेशल डे मध्ये काय करायचं आहे, कारण की ते तर मी जास्त प्लॅन केलेलं नाहीये, कारण की बहुतेक गोष्टी त्याला आवडत नाहीत कधी कधी. सो त्यालाच विचारेन, त्याला जे योग्य वाटेल ते आपण करूया. पण घरी माझ्याकडून आणि आरवकडनं एक छोटंसं सरप्राईज आहे, त्याच्यासाठी केक कट करूया घरी. आणि इथे आरव पण रेडी झालेला आहे, पप्पाची वाट बघतोय. आरव आज काय आहे? हा, आज पप्पाचा बर्थडे आहे आरवच्या. सो मित्रांनो इथे छोटंसं असं डेकोरेशन केलेलं आहे जेणेकरून इथे केक कट करता येईल. आजचं वेदर पण इतकं छान आहे ना मित्रांनो. 3-4 दिवसापासून कंटिन्यू आभाळ आणि पाऊस होता आणि आज चक्क ऊन पडलंय आणि खूप भारी वाटतंय, एकदम फ्रेश, कारण की थंड वाटत नाहीये. 2-3 दिवसापासून गारवा होता वातावरणात, पण आज गारवा नाही, एकदम मस्त वाटतंय. छान वॉर्म आहे वेदर. सो काहीतरी छान करायचंय. सो आज माझं आवरून आता उशिरा झालेला आहे. मी उशिराच आवरलाच कारण की आज मी खूप महिन्यानंतर केसाला तेल लावलेलं आणि मस्तपैकी चंपी केलेली. मग आम्ही सकाळी बाहेर पण गेलेलो तर तिथे आमचा वेळ गेला. घरी आलो, ब्रेकफास्ट केलं, ते आवरलं आणि आज ना थोडेसे कपडे पण वॉश करायचे होते तर मी 2 लोड कपडे पण लावलेले. तर ते सगळं काही झालंय, आता सगळं काही आवरून झालंय. आम्ही छोटासा सेटअप पण केला अवधूतच्या वाढदिवसासाठी आणि आरव पण रेडी झालेला आहे आणि खूप एक्साइटेड आहे. पप्पा येण्याची वाट बघतोय तो. सकाळपासूनच हॅपी बर्थडे सॉन्ग आम्ही आतापर्यंत 10 वेळा बोलून तर झालोच आहे आणि अजूनही तो खूप एक्साइटेड आहे. इथे छान असा आरव बॅलन्स बाईक चालवायला शिकतोय. आता काही दिवसानंतर ही सगळी प्रॅक्टिस आहे ना घरातल्या घरातच होणार आहे, तर जास्त काही बाहेर टाइम स्पेंड करता येणार नाही. आज छान बाहेर असं ऊन आलंय ना म्हणून बाहेर उन्हात बसायची इच्छा झाली म्हणून आम्ही आलोय 2 जण. आरव खेळतोय आता मस्तपैकी. आणि आता कसं आहे ना दिवस लहान होत जाणार आहे आणि रात्र मोठी होत जाणार आहे. सो लवकर अंधार होईल आणि उजाडेल पण उशिरा थोड्या दिवसांनी. सो जेवढे दिवस ऊन आहे तेवढे दिवस एन्जॉय करायला पाहिजे म्हणून मस्तपैकी बाहेर आलोय. आणि तुम्ही बघू शकता खूप छान अशी हवा पण सुटली आहे, मस्त वाटतंय. आता जवळपास 3:30-4 होत आले होते आणि अजून अवधूत आला नव्हता कामावरून आणि आम्ही त्याची वाट बघत होतो. आणि तोपर्यंत आरव इथे छान असे कपडे घालून सगळं लोळून घेत होता. सो बघता बघता मग अवधूत आला आणि येताना त्याने त्याच्यासाठी डोनट्स घेऊन आणले होते. तर आरव बघून तो खूप जास्त खुश झाला. Be careful. Hold it like this. Give it to mama. Tell me what all you have in there. Ooh, see, this is a strawberry shortcake, chocolate dip. This is with strawberry inside, and this is vanilla dip.
Did you like it? Oh, there you go. Do you like it? That's vanilla dip. मित्रांनो, आता जसं की तुम्ही बघितलं की अवधूत घरी आलेला आहे आणि त्याचं आवरून पण झालेलं आहे, तर सगळ्यात आधी आहे ना आपण केक कट करून घेणार आहे. आणि सगळ्यात मजेची गोष्ट आहे जे आपण करणार आहोत, आज पिक अ कार्ड चॅलेंज करणार आहोत. अवधूतला एक कार्ड सिलेक्ट करायला लागेल, त्या हिशोबाने दिवस आजचा आपण स्पेंड करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सो मित्रांनो, तयारी झाली आहे केक कटिंगची. आरव आणि पप्पा बसलेत आता केक कट करायला आणि हा आहे आपला केक. Yummy cake. Ara's favorite chocolate chip cookie cake. आणि तुला माहितीये पप्पा सगळं त्याने सिलेक्ट केलंय. हे बलून पाहिजे पप्पाला, ते बलून पाहिजे. इव्हन तिथे 2-3 केकचे ऑप्शन होते, तर आरवने सिलेक्ट केला चॉकलेट केक. Really? Ah. Look at him. He's so excited for it. येस. Wow. शॅल वी कट केक? Yes, let's do it, Aru. Is it yummy? Ooh, good. Okay, let's. Who will sing happy birthday song? Yes, let's sing it. Happy birthday to you. Happy birthday. Happy Papa. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday to you. Yay! Clap, 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 clap. Ready? Wow! Good job! Happy birthday. Okay. Can you hold the knife with me? Okay. To you. Happy birthday to you. Happy birthday, dear Papa. To you. Happy birthday. तर मित्रांनो, ज्या वेळेसाठी मी खूप जास्त एक्साइटेड होती ती वेळ आता आलेली आहे. आपण पिक अ कार्ड गेम आहे तो आता चॅलेंज ते स्टार्ट करणार आहोत. आणि अवधूतला सध्या तरी कार्ड एक सिलेक्ट करायचंय. सो जो पहिला सेट ऑफ कार्ड आहे ना, ते मी आरवला देणार आहे. आरवपासून सुरू करणार आहे. तर चला सुरू करूया. पण त्याच्या आधी कार्ड्स काय आहेत ते तुम्हाला दाखवते. तर हे आहेत आताचे आपले 2 कार्ड्स. Come, walk near me. Okay, hold it like this. I'm gonna do abracadabra. I'm gonna select one card, okay? Okay. Abracadabra, jum patatu. I'm gonna choose the top one. What is the top card? Let me see. We're gonna go to the mall. तर मित्रांनो, निघालोय आम्ही मॉल मध्ये जाण्यासाठी. रेडी झालोय सगळेजण. आता गाडीत बसतो आणि पटकन मॉलला जाऊया. मॉलला जात असतानाच ना मागून फायर ट्रक येत होता आणि आरवला भरपूर आनंद होतो जेव्हा तो फायर ट्रक ॲम्ब्युलन्स वगैरे बघतो. ऑब्व्हियसली लहान मुलांना तर आवड असतेच आणि तेच रिॲक्शन त्याचं मला रेकॉर्ड करायचं होतं. सो मी इथे रेकॉर्ड करते. तर आलोय आम्ही फायनली मॉलमध्ये. मॉलमध्ये आल्याच्या नंतर दुसरा सेट ऑफ कार्ड्स आहेत ना, ते अवधूतला दाखवणार होते आणि त्याच्याकडनं एक सिलेक्ट करून घेणार होते, कारण की त्याचं बर्थडे गिफ्ट त्याला इथेच मिळणार आहे. सो लेट्स गो. आणि खरं बघायला गेल्यानंतर हे पिक अ कार्ड चॅलेंज ना मला खूप दिवसापासून करायचं होतं आणि फायनली आज ते करत होते आणि खूप मज्जा आली मला करताना. येस, दॅट्स युअर गिफ्ट. What was the other one? Can I trade?
Oh yeah, this is better. This is better. Anyways, you can use this and you can buy whatever you want. Yeah, it's the same thing. But Yeah. it's good. Like I got this. Mala hey चालेल. चालेल? Let's go. Yes, let's go. Yeah, but that's for grown-ups, not for babies, she said. Yeah. And then what else is for? What do you think? Are you sure, or you want to still stick with the Pumpkin. lollipop, pumpkin lollipop? मॉलमध्ये आल्याच्या नंतर जर तुम्हाला चॉकलेट शॉप दिसते आणि तरी तुम्ही तुमच्या मुलांना चॉकलेट घेऊन नाही दिलं तर तुम्हाला तर माहिती आहे काय होणार आहे. याच्यापेक्षा बेटर आहे की त्यांना घेऊन द्यावं. What did you get? Pumpkin monster chocolate lollipop. Ooh, sounds so much fun. तर मित्रांनो, आता काय झालंय माहितीये का, आम्ही जिथे मॉलमध्ये होतो ना तिथे जास्त शूजचे ऑप्शन्स अवेलेबल नव्हते. सो त्यामुळे आम्ही दुसऱ्या मॉलकडे निघालो आहोत. आता फक्त काय 15 मिनिटाचंच अंतर आहे इथून. तर म्हटलं की चला जाऊया. आणि एनिवेज फ्रायडे सॅटर्डे संडे मॉल्स आहेत ना ते 9 वाजेपर्यंत ओपन असतात. तर त्यामुळे अजूनही वेळ आहे. आता तर संध्याकाळचे फक्त 6 वाजलेले आहेत. तर म्हटलं की चला पटकन जाऊया आणि तिथे आज काही करून मला अवधूतसाठी शूज घ्यायचेच आहेत. तर ते घेऊया. कारण की मला माहिती होतं त्याला शूज घ्यायचे होते खूप दिवसापासून. तर म्हणून मी शूज ठेवलेलं आणि गिफ्ट कार्ड पण सिलेक्ट केलं असतं तर त्याला इन फ्युचर शूज घेता आलेच असते. सो मी दोन्ही ऑप्शन असे ठेवले की जेणेकरून त्याला ते घेता येईल. तर चला जाऊया, शूज घेऊया. आणि तसं पण इथे ना लॉंग वीकेंड आहे आता. आज फ्रायडेची इव्हनिंग आहे. तर सॅटर्डे संडे मंडे 3 दिवस सुट्ट्या आहेत. तर आता बघायला गेलं तर मॉलमध्ये पण थोडीफार गर्दी वाढायला लागली होती. कारण की लॉंग वीकेंड आहे तर सगळे आता फ्रायडेला सगळे बाहेर पडलेले आहेत मस्तपैकी एन्जॉय करायला. तर मित्रांनो, जसं की तुम्ही इथे बघू शकता की आम्ही मॉलमध्ये आलेलो आहोत आणि फूड कोर्ट पण एकदम फुल दिसतंय. तर म्हटलं की चला पटकन जाऊया, शूजची शॉपिंग करूया कारण की थोडीफार गर्दी दिसते आपल्याला. मग आम्ही खूप सारे ऑप्शन्स बघितले आणि फायनली नायकीमध्ये जाऊन अवधूतला त्याचे आवडते शूज मिळाले आणि तो इथे त्याचे शूज ट्राय करतोय. याच्यातही 2-3 ऑप्शन अवेलेबल होते. त्यातनं अवधूतने व्हाईट कलरचे शूज सिलेक्ट केलेले आहेत. आणि जसं की तुम्ही बघू शकता आरव इतका लहान आहे पण त्याला बरोबर माहिती आहे की खोड्या कशा करायच्या आणि व्हाईट शूजवर पाय देतोय. तर शॉपिंग तर झाली पण आता भूक भरपूर लागली होती मित्रांनो चालून आणि म्हटलं की चला जाऊया काहीतरी खाऊन घेऊया. सो आम्ही इथे चिपोटलेमध्ये आलो आहे. इथे अवधूतने घेतला आहे टोफू बरिटो आणि मी घेतलेला होता चिकन बरिटो. खूप भारी होता. आणि तसंही अवधूतला मेक्सिकन फूड बरिटो बोल आणि टाकोस खूप आवडतात. आणि जसं की तुम्ही इथे बघू शकता मस्त लक्झरी कार लिमोजी बघतोय आम्ही आणि खूप भारी वाटतंय ना बघायला. मित्रांनो, आम्ही मॉलमधनं आता निघालेलो आहोत आणि आता चाललोय आमच्या मित्रांच्या घरी. कारण की त्यांचा कॉल आम्हाला जवळपास आलेला जेव्हा आम्ही मॉलमध्ये दुसऱ्या जात होतो आणि त्यांनी घरी बोलावलं आहे. कारण की आज अवधूतचा वाढदिवस आहे तर त्यांचं म्हणणं आहे की आमच्या घरी या, थोड्याफार गप्पा गोष्टी करूया. तर चला म्हटलं की चला चांगली गोष्ट आहे, त्यांनी इन्व्हाइट केले तर आपण जाऊया, थोडा वेळ तिथे बसूया, गप्पा गोष्टी करूया. आणि सगळ्यात मजेची गोष्ट काय झाली माहितीये का तुम्हाला, आम्ही जात होतो तिथे मॉलमध्ये आणि आरवला दिलेली कॅन्डी इकडच्या मॉलमधनं घेऊन आणि त्यांनी त्याचे सगळे कपडे खराब करून घेतले, फेस खराब करून, हँड्स वगैरे. अशी सिच्युएशन होती ना की मी म्हणजे त्याला बघून असं वाटलं अरे लवकर याचे कपडे चेंज कर आधी. तर त्याचे कपडे चेंज केले. A few moments later. तर मित्रांच्या घरी आल्यावर सुद्धा त्यांनी केकची अरेंजमेंट इथे करून ठेवलेली होती आणि मस्तपैकी इथेही आम्ही त्याचा पुन्हा एकदा वाढदिवस साजरा केलेला आहे. आणि हे पण जे सरप्राईज मिळालं ते खूपच छान होतं. खूप मस्त वाटलं अवधूतला सुद्धा. Many girlfriends. No. थोडा वेळ थांबलो आम्ही. देन त्याच्यानंतर गप्पा गोष्टी केल्या आणि नंतर मग निघालो घरी जाण्यासाठी कारण की भरपूर उशीर होत होता. आणि जसं की तुम्ही बघू शकता आता 10:30 वाजले आणि माझ्याकडे अजूनही एक सेट ऑफ कार्ड आहे जे मी आता अवधूतला दाखवणार आहे. आय नो हे थोडंसं फनी आहे बट लेट्स ट्राय. Okay, I'm gonna choose this one now.
Finally, this is what I want now. So tired. By the way, दूसरा काय option होता? Oh no! Thank God, I'm sleeping now. I'm so damn tired. Because आज ऑफिस होतं, त्यानंतर आपण बाहेर गेलो, did some shopping. You saw that. आणि आता खूप प्रचंड थकलोय आम्ही. सो ओव्हरऑल खूप छान दिवस गेला, खूप मजा आली, खूप धमाल केली. अमोलनी सरप्राईज दिला, अमोल अँड फॅमिलीने सरप्राईज दिलं. थँक्यू. अँड नाव फायनली आय डिझर्व दिस. सो आय एम गोइंग टू द बेड. थँक्यू सो मच. आणि प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींना दाखवा. आम्हाला खूप आनंद होईल. थँक्यू अँड हॅव अ गुड नाईट. बाय एव्हरीवन.